मॅडम ठाणे आणि डोंबिवलीमध्ये एवढा उजेड काय आहे? का? कारण मध्ये दिवा आहे ना. मृणाल तू एवढी फनी असता. मला ना मोठं स्किट दिलं पाहिजे मग बघू. आई गो वेडी. बघितलं का माने, न्यू कमरचे जोक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सिनियर नट. हा जोक मी जर पहिल्या सीझनला केला असता ना तर मी एलिमिनेशनची वाट नसती बघितली, स्वतः शो सोडून गेलो असतो. असू दे सर, जरा हापिसात कसं हसतं खेळतं वातावरण ठेवायला लागतंय. तेवढं आहे तेवढं आहे. त्याच्यामुळे सर ही कॉस्टिंग दिलं आहे बघा तुम्हाला. हे बघा ही वरचं दिसते का, ही कॉस्टिंग आहे, एकदम व्यवस्थित आहे बरं का, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. वा वा. पण तुम्ही मी जे सांगितलं ते तयार हा केलं. थांबा, ती कुठे गेलं. हा हे बघा, ही पण आहे, ही जरा हाय, ही तर एकदमच फायनल म्हणजे लोएस्ट कॉस्ट आहे एकदम. मस्त आहे. हा व्यवस्थित आहे. इथे फोन नंबर का लिहिलाय? प्राइस आहे होती. कॉस्टिंग आहे ती 9,98,762. ओ आणि जीएसटी वेगळा आहे अजून. माने, जीएसटी आधीच घ्यायचा ना माने. आणि नियम बदललं मग ओहो ओ त्याच्यामुळं कसं तुमचं पैसे वाचवतोय सर मी. ओहो ओहो ओ ओ. काय म्हणजे नेमकं कळणं चर्चा. काय वानगड आहे. चांगलं आहे सगळं. हा व्यवस्थित बघून घ्या सर. कसं आहे माने, ते बजेट मध्ये आहे की नाही सगळं बघावं लागतं हो. बरं. शेवटी पैसे मीच देणार, पण घरच्यांना पण एक विचारलं पाहिजे की बाबा परवडतंय का. नाही ती बरोबरच आहे सर, पण कसं आहे ह्याच्यापेक्षा कमी प्राइस कुठंच मिळणार नाही तुम्हाला. कळलं हो, पण टुरिस्टकडे घरच्यांना विचारलं पाहिजे ना. तुम्ही सर घ्या विचारून. एक phone फायनलच लाव. करा पण घरच्यांना एक फोन लावतो. फायनल आहे ते. हा नमस्कार. 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 मला टुरिंगच्या प्लॅनिंग बद्दल जरा चौकशी करायची आहे. हा या ना, या ईशा मॅम आहेत, या तुम्हाला टूरच्या सगळ्या डिटेल्स देतील. या ना, हा, बसा बसा मॅडम. इकडे. या बसा. कुठे जायचंय तुम्हाला सांगा, आपण छान प्लॅनिंग करूया. तुम्हाला किती इकडं काय, इकडं काय आहे, माने इकडं काय आहे, माने काय करताय? इकडं काय माने, आहे, काय? इकडं काय आहे, माने इकडं काय आहे, माने इकडं काय आहे. कस्टमर आहेत त्या. काय करताय? बायको आहे माझी, काय? बायको आहे माझी. तू मिसेस माने आहात? अरे आई गं. खरी बायको. काय चेष्टा करता की काय? इथे काय टूरच्या प्लॅनिंगला येत आहे? घरी विचारायचं होतं, घरी प्लॅनिंग करून दिलं असतं यांनी. तीच, माझं म्हणणं पण तीच आहे. घरी व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो, कळलं का. काय? घरी चल, घरी चल, घरी चल, व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो ना मी. घरी चल, मला तुमच्या बरोबर टुरिंगचं प्लॅनिंग मी करायचं. प्लॅनिंग करून देतो. घरी चल, मी नाही म्हणलं तर. घरी चल, मी नाही म्हणलं. घरी मी चल. नाही म्हणलं तर. आणि काय चल, घरी. मला टुरिंगचं प्लॅनिंग करायचंय त्यांच्या सोबत. हे बघा आपली घरातली लपडी आहे ती घरात काय ती बघू. चार चौघासमोर तमाशा नको उगाच सांगून ठेवतोय तुम्ही तुला मी. तुमचं प्लॅनिंग केलंय ना पुढच्या दिवसाचं? ही काय करते ती? मग तुम्ही तुमचं प्लॅनिंग केलंय, मला माझं प्लॅनिंग करू द्या. कशाचं प्लॅनिंग हात करायचं सोडा. ना मी. जा तमाशा तिकडं करू मग. नको. मग तमाशा तिकडं जा मग. काय? मग जा तिकडं मग. मग तिकडं मग जा मग. लय करतीस, लय करतीस. माझं हापीस आहे ना मी. ना मी तमाशा करू नको, माझं हापीस आहे. तुला मी या बघा, मी एक मिनिट. मी आता तुमची कशी बदनामी करते कंपनीची. तुम्ही माझ्याशी बरोबर वागत नाही कस्टमरशी. एक मिनिट. हे गाईज, ही बघा ही कंपनी. बंद कर. माने, अरे काय अहो, माने काय करताय तुम्ही? तुमच्या पर्सनल गोष्टींमुळे जर कंपनीची बदनामी झाली तर काय होईल? सॉरी मॅडम, सॉरी. मी जरा मॅनेज करा ना, पर्सनल आहे ना तुमचं. अरे हो तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या क्लायंटचं बघा, मी बघून घेते. हो मॅडम. आणि त्यांना एकटीला फिरायला जायचं असेल तर जाऊ द्या. इंडिपेंडेंट वुमन आहेत त्या, फिरू द्या त्यांना. अहो कशाचं इंडिपेंडेंट मॅडम, लग्न झालंय आमचं, आम्ही दोघं जातो ना. ते काय झालंय आमचं थोडंसं भांडण झालंय घरी, तर इथं बाहेर काढायची काही गरज नाही ना. मी मला 22 तारखेपासूनच प्लॅनिंग करायचंय. 22 तारखेचं प्लॅनिंग आहे का? तरी आत्ता टू पिटली माझी. काय इकडे बस, इकडे बस. काय झालंय मॅडम, 22 तारखेला आहे की नाही, ही जी आई माझ्या घरी येणार होती. ते खूप ताई यांना. नाही खूपच नाही आहे. माझी आई जड झाली यांना. अगं जड नाही झाली, माझं ऐकून घे ना. ही जी आई येणार होती नेमकं त्याच दिवशी माझा आई वडील सुद्धा येणार आहे ती. अरे बाप. हा तर काय आहे, वडिलांचं ऑपरेशन आहे माझ्या, मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. तर तेव्हाची अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरची. तर अपॉइंटमेंट कशी पुढे ढकलणार ना. ऑपरेशन आहे बरोबर. हा आणि कसं होतंय, आपली खुली केवढी आहे ना मी.
एवढी खुली आहे, आपण दोघं बी एकमेकांच्या पायावर अंगावर तांगड्या टाकून झोपतोय. आणि कसं झोपणार आहे सांग मला? त्यात तुझी आई येणार, मी हिला काय म्हणलं 8-15 दिवसानं बोलवू ना, बरोबर. निवांत राहू, काय टेन्शन नाही, येऊ दे आईला तवा, पण आत्ताच तिला बोलवायची, त्यामुळे जरा भांडण झालंय आमचं. मुद्दाम करतात. मुद्दाम नाही करत. माझी आई साधी आहे हो. मुद्दाम- यांना बघवत नाही. माझी आई घरी येते ना 15 दिवसाला आरामाला, यांना बघवत नाही. मला प्लॅनिंग करा. तुम्ही जर मध्ये एक हे गाईज ही कंपनी नको, बघा नको. माझ्या मध्ये माने बंद कर. कंप्लेंट करतील त्या बंद कर, बंद कर. तिकडे जा तुम्ही. तिकडे जा म्हणजे मग. तिकडे जा मग. डोळं फिरवू नको, डोळं फिरवू नको. इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. ऐका ना, त्यांचे डोळे फिरतात. नको ना माने माने तुम्ही ते बघता का प्लीज? त्या कंप्लेंट वगैरे करतील, कंपनीची बदनामी होईल. सॉरी मॅडम. जा तिकडं. बसा ना माने, बसा ना, सोडा. बाई नमस्कार. तुझ्यामुळं काल आली पुरगी मला बोलती, लक्षात ठेव बघतो. तुला रिअल्सला यायला नको, इकडं आवाज वाढतोय हो तुझा. माने माने सुटल्यावर घाव माने जाऊ तुम्ही. जाऊ द्या ना, तुम्ही त्यांचं बघा ना, मी बघते यांचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका काही. हा सर, बोला. माने हा बोला की सर. हे थायलंड आणि पट्ट्याचं साधारण काय होईल हो? सर थायलंड पटायचं बघा इथं खाली दिलेलं आहे. 1,45,000 रुपये बजेट आहे सर. एवढे? तुम्ही माझ्यासोबत थायलंडला येणार आहात? असताय, सांगा मला काय. अहो सर, थायलंडला जायचे ना तुम्हाला? हा. हा? काय बंधनगरवाडीला जायचे का सांगा मला? 1,45,000 बजेट आहे तेवढं. लास्ट एक बेस्ट प्राइस एकदम. ए लास्ट बेस्ट प्राइस आहे तेवढं. लेट मी चेक. येस, बघून घ्या सर, व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. एवढे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तुम्ही हवं ते सांगा, मी सगळं प्लॅनिंग तुम्हाला करून देते. काही टेन्शन नाही. हा, तुम्ही सिलेक्ट करा कुठे जायचंय तुम्ही तुम्हाला. आता लगेचच कुठे जाणार आहे? तिथं जायचंय मला. काय लगेच जाणार आहे म्हणजे काय 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 पिशवी घेऊनच आलीस का? लगेच जाय, कुठं कुठं जाणार आहेस ग तू? माने कुठं जाणार आहेस तू बोंगाडे? गोंगाडे म्हणायचं काम नाही. गावाच्या बाहेर पडलीस का ग कवा? माने तालुक्याला गेली नाहीस साधी. आणि आता मॅडम एक काम करा, हिला एका अष्टविनायकचं 2 दिवसाचं प्लॅनिंग देऊन हा. टाका हिला. संपून टाक. महाबळेश्वर द्या, नाही तर एकटी तिथं स्ट्रॉबेरी खात बसेल. हा माणूस सांगतोय तिथं मला जायचं नाही आहे. मग कुठं जायचं? त्यांच्या म्हणण्यानुसार मी चालणार नाही. तुम्ही तिकडे जाऊन बसा, मी माझं काय ते प्लॅनिंगचं करते. काय? नाही तर मी दुसरं टुरिंग बघू का? दुसरं नाही touring? दुसरं टुरिंग नाही 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 ऐका नाही. घरी चल. नाही म्हणलं घरी तर चल. माने हे गाईज काय करता? घरी चल, येणी घरी सोडा. चल, घरी चल, येणी सोडा. घरी चल. तुम्ही जा तिकडं तिकडं मग जा तिकडं जा मग तुमच्या आता बघते तुमच्या आता बरोबर तुला धावतो मग, तू घरी चल. तुला माने धावतो. जा ना तिकडे. लावते तुम्हाला. माझ्या येणीला हात घातलाय तुम्ही. येणीला हात घातलाय म्हणजे मग माने, बसा तिकडे. काय चाललंय? बसा. माझ्या आई सोबत मला टूर प्लॅन करायची आहे. बरं चालेल. आपण कुठे आई सोबत करायचे का टूर प्लॅन? तरीच म्हणलं काय? नवरा असताना कसं काय तू आई सोबत प्लॅन करतेस टूर? नाही, हा काय का- एक मिनिट सर. माने काय टोन आहे हा? लग्न झालंय म्हणून काय आई बरोबर फिरायला नाही जाऊ शकत ती? तसं नाही आहे मॅडम. ही जी आई हिच्या वरची आहे. म्हणजे अहो हिच्या आईचं लग्न झालं की नाही, हिच्या बाप्पा बरोबर गेली होती गणपतीपुळ्याला. हा. बापाला तिथं हरवला आणि एकटी घरी आली आहे. नवरा माझा नवसाचा पिक्चरचं शूटिंग चाललं होतं की नाही, तेव्हा हिचा बाप हरवला होता तिकडं. आता सेकंड पार्ट आला, त्याच्यात हिचा बाप बॅकग्राऊंडला नाचताना दिसला मागे. असली ही जी आई. आधी आहे हो माझी आई. असं नका. घरात येते मुटकुळी मारून एका कोपऱ्यात बसलेली असती, झोपलेली असती, कोणाला त्रास देत नाही. मुटकुळी मारून झोपती मोठं सांगतीस ग. आहा, अहो रात व्हायची बी वाट बघत नाही हो. 5 वाजले की नाही की खाट आडावती आमची. डायरेक्ट सकाळी 5:30-6ला उठणार. बघाल काय तिला बाया झोप लागली ग बाया न मी कळलंच नाही. तासभर झोपली अगं. तासभर कुठं 24 तास झोपलीस की तू आता? तासभर झोपली का? पाहुणं तुमची काय आबाळ नाही ना झाली, झोपली होती मी खाटो. अगं बेने मग कशाला झोपली खाटव मग तू? आमचं लग्न झालंय आम्हाला झोपू दे ना मग तू. असली तुझी आई. दातोट खाऊन बोलायचं काम नाही, आधीच सांगून ठेवती या. वाट म्हणजे काय? सारखं आपलं दातोट खाऊन बोलायचं नाही माझ्या आईला. आईला बोलायचं नाही तर काय करायचं मग? नाही बोलायचं. तुझी आईलाही नाटकी आहे ग. नीट बोला. माझ्या घरी येते की नाही तेव्हा म्हातारीचं दात बराबर दुखते. इकडं होंदडत असते स्वतःच्या घरी, तेव्हा काय होत मॅडम 32 मधलं 22 दात हिथं काढलं ते मी तिचं. किती मस्ती असेल सांगा मला. मस्ती नाही बोलायचं.
मस्ती नाही बोलायचं तर काय बोलायचं बरं आल्यावर हिला प्रत्येक वेळेस आईस्क्रीम डॉक्टरने सांगितलं बघा आईस्क्रीम खायला बिनीला बोला येणार 4 दात काय आईस्क्रीम खायचे हिला किती मस्ती आहे अंगात सांगा मला कशाला आईस्क्रीम खायचं आपलं 22 दात काढलेला कशाला आईस्क्रीम खायचं माणसानं असं नका बोलू त्यांना माझं डोकं फिरवू नका तुम्ही त्यांचे डोळे डोळे फिरवू नको तू तुम्ही डोकं फिरवू डोळे नका फिरवू नको मला भीती इकडे वाट- बघ. हे कसलं त्यांचे डोळे फिरतात तुम्ही नका असं वागू प्लीज अहो काय नाही करणार होती कशाला भेटताय तुम्ही तिला माने मी काय म्हणतोय काय आहे तू माझ्यावर का ओरडताय माने क्लायंटशी असं नका बोलू प्लीज 1 मिनिट माझ्या आईचा फोन आलाय हॅलो हा आई तुला 100 वर्ष आयुष्य आहे ग हा यांच्याच ऑफिसला आली टुरिंग प्लॅन करायला आली आहे इकडं नाही त्यांची कशाला नाही त्यांची परमिशन कशाला काढायची कशाला म्हणजे मग काय कोणाची काढायची इथं? त्या माणसाला कदर नाही आपली त्यांना कशाला कदर विचारायचं? आहे मला कदर आहे तू बोल काय म्हणतेस कुठं 1 मिनिट त्यांना विचारते आई विचारते कुठं जाणार आहे आपण तुम्ही व्हिएतनाम म्हणालात ना व्हिएतनाम काकू घ्या हिला अक्कल बघा हिला बोला येणं झाले तिकडे जायचे हिला तुम्ही आई मी बुकिंग करायला घेते तू पॅकिंग करायला घे हा आणि सगळ्यांना सांग फॅमिलीला सांग सगळ्यांना पॅकिंग करायला ठेवते फोन त्यांना विचारायची गरज नाही हा ठेव. ए, सगळ्यांना सांग म्हणजे कोण कोण निघालंय आम्ही सगळे जाणार आहे कोण सगळे कोण सगळे जाणार काका मामा मामी मावशी दादा दादी आणि आजी तू तुझ्या आजीला घेऊन निघालीस तिकडं 8 जण जाणार आहे आम्ही 8 जण जाणार आहे अरे रामनाम करायच्या वयात व्हिएतनामला चालली म्हातारी तुझी आ नीट बोला तिला दिसना झालंय नीट मी घेऊन जाणार आहे तिला मस्त बाथटब मध्ये बसवणार आहे मस्त गाप तिला उठाय तरी येतं का जागचं आ बकुंडीला धरून इथं आंघोळीला घेऊन जायला लागतंय तिला तिथं गेल्यावर 4 वेळा तांब्याचा पसतीये कुठं ठेवलाय का तांब्या कुठं ठेवलाय तिला व्हिएतनामला घेऊन जाणार आहे तिला रोज तिला आंघोळ घालायला लागती वरनं ही पाणी वरती पाणी हित पोचस्तवर असं करती म्हातारी मजा घेते बारक्या पोराचं चाळा लागलं तर असू तिला दे. गप चल गे घरी चला घरी घरी उठ माझी वेणी सोडा आठ घरी चाल मेरे गजरे को कुछ हुआ तो देखो मग माझी वेणी सोडा जा तिकडं जा ना मग तिकडं मग तिकडं मग जा तिकडं मग माने ऐका ना जा तिकडं नाही करती तुला जाऊ घरी चल आम्ही करेल माझं डोकं नका फिरवू मॅडम मी तुमचं सगळं नीट कर माने ऐका ना जरा ऐका ना काय नाही वर्षाचं टार्गेट पूर्ण व्हायला एक व्हिएतनामची टूर बाकी आहे फक्त आणि 8च जण कमी पडतायत आपण ही टूर फायनल करून टाकू लॉक करूया डील आपण मॅडम तुम्ही टूर कम्प्लीट करायच्या ना आता माझं घर फोडताय कळतंय का तुम्हाला मला काही करत नाहीये मी तुम्ही तुमच्या क्लायंटला बघा ना या आता माझ्या क्लायंट आहेत मी बघते माझं टार्गेट पूर्ण होऊ शकतं प्लीज जा ना तुम्ही प्लीज माने तुम्ही त्यांचं बघा हा तुमचा फॉर्म भरूया का मग हा? ए पैसे कुठून आणणार तू पैसे कुठून आणणार कोण देणार पैसे हे माये मॅनकट राखडे पैसे कोण देणार आहे एवढं करू नकोस दादा देणार आहे कोण दादा माझा दादा तो फुकट्या त्या बोलायचं काम नाही फुकट्या नाही तर कोण आहे तो आ काल ह्याच्या दादानं मला फोन केला होता काल मला म्हणला की दाजी अहो आहे का नाही गॅस पेटणं झालाय माचीची काडी आणायची जरा 10 रुपये फुगल पे कराल का हिला की हिच्या भावाची अहो हिचा दादा लग्नातल्या अक्षदा गोळा करून आणतोय घरी रंगीबेरंगी भात करतोय म्हणतोय फोडणीचा भात केलाय बरं घाम्याला भरून भात करतोय एकट्याला खायला हा सगळ्याच वाटतोय म्हणतोय घ्या घ्या लाल पिवळा भात चल घरी घरी चल वा तिकडं. घरी चल वा तिकडं मग. घरी चल मग माझं डोकं फिरवू नका माझं डोकं फिरलं का ऐका मी बघते तमाशा केला तू त्यांचं आज. माने प्लीज लय तमाशा केला तुम्ही हिने. पासपोर्ट सगळ्यांचे सबमिट करा मी सगळं करून टाकते माने थांबा ना जरा अहो ही जायनं रेशन कार्ड परवा काढले आधार कार्ड नाही म्हातारीचा अजून कुठला पासपोर्ट असणार आहे मॅडम तुम्ही पण काय विचारत आहे तिला तुम्ही शिकवू नका मी माझ्या पासपोर्टवर फिरवीन सगळ्यांना काय पासपोर्टवर फिरवणार आहे ग हा काय बडीशेप आहे का घ्या तुम्हाला थोडी घ्या तुम्ही थोडी हा? माझ्या पासपोर्टवर काय फिरवणार आहे फिरवीन मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण तात्काळमध्ये 8 दिवसात पासपोर्टचं काम करू शकतो आयडिया देताय कशाला आयडिया देताय तुम्ही फक्त advance तर तुमचं काय आहे द्यायला- सांगा मला माने हा काय तुम्ही बोला ते साधारण ऍम्स्टरडॅमचं काय होईल हो बजेट अरे बेन्या
तुला थायलंड बिलंड परवडलं नाही. तुला केरळ 35,000चं बजेट दिलंय वरती, ती तुला परवडलं नाही. तुला ऍम्स्टरडॅमला जायचे का? हा, काय बरं बजेट आहे तुमचं नेमकं? 2-2.5 हजार दोघांचा काय प्लॅन आहे काय? अरे तुला बुशी डॅमला पण पाठवायचं नाही कोण. 2,000 म्हणजे तुला ऍम्स्टरडॅमला जायचे का? कोण आहेस रे तू? कोण आहेस? टाइमपास करायला इथं? कोण आहे तू? काय झालंय? थांब 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 जरा थांब. काय? मला आल्यालाच कळलं होतं खरं तर. मिशी मिशी लावून मोठ्या माणसाची ऍक्टिंग करतोय तू. निघित ना गपगुमान निघित ना काय काय काम इथं कशाला आला होता नेमका? ते 10-12 मिनिटं मित्र येतो ना, टाइमपास करायचा होता. इथे एसी पण आहे ना, थोडा वेळ बसू. निघित ना चल. उशी डॅमचा पण नाही. तुला निघ म्हणलेलं कळतं का? मिशी द्या. आगे चल. मिशी द्या. डोकं फिरवते ती एक का? तुम्ही फक्त हे घ्या मॅडम. मग तात्काळसाठीच मी ऍडव्हान्स घेऊन टाकू का ते घेऊन टाका तुम्ही, त्याच्यामध्येच कोणाचं? करून कार्ड स्वाईप कर. माने त्यांचं माझं कार्ड घेऊन आली. लॉक झालंय, प्लीज तुम्ही असं- माझं कार्ड घेऊन आली या मॅडम ही. कोणी दिलं तुला? पाकिटातनं चोरलं माझ्या? कोणी कार्ड कशी काय घेऊन आलीस ग तू? आ, तुला किती पैसे भरायचे तर माहितीये का? 8 जणांचा 8 लाख होणार आहे ती. 4 लाख ऍडव्हान्स घेतात. 40,000 लिमिट आहे याचं. काय नाही, कार्ड बिड काय देणार नाही. काय कुठं जायचं नाही. टुरिंगला जायचंय. टुरिंग बिरिंगला जायचं नाही. गप घरी चालायचं. नाही, मला हिनानंदला मी तुला जायचंय. घेऊन गप घरी चल. नाही येणार मी. घरी चल. नाही येणार मी. नाही होणार. माने असं करू येणी सोडा. उठ येणी सोडा. उठ येणी सोडा म्हणलं. चल घरी. येणी सोडा. घरी चालायचं. हे बघा, अगर मेरे गजरे को कुछ हुआ तो मैं गया गुजरा करके हिंदी छोड़. नका बोले का? हिंदी नका बोलेलं शायनिंग मारतीयस. हिंदी माझी- कुठलं बोलतीयस? मी येते. घरी चल. हा आणि चल. असं नका ना करू. मी येते. चल. मी येते. गप चल. मला आईस्क्रीम द्या. देतो चेरीवाली देतो बघा मग. सगळं देतो स्ट्रॉबेरीची देतो मी येते. देतो. मी येते. सोडा. चल. सोडा मला. चल. मी येते. चल. मला सोडा. चल. मी येते. पडलंय की आता तुला काय कळलं नाही का ग? मैडम, ये शादी करना जरूरी है क्या? गप काम कर तुझं. काहीतरी नको ते प्रश्न विचारते. क्या बात! एकदम हटके आणि जबरदस्त परफॉर्मन्स. खूप मजा आली. प्रसादा, वाह, भन्नाट. नमा, भीती वाटत होती माहिती आहे? तू जेव्हा जेव्हा डोळे फिरवत होतीस ना, तेव्हा तेव्हा धस्स होत होतो. म्हणजे काय कॅरेक्टर, म्हणजे डेंजरस कॅरेक्टर होतं, भयानक. पण ऍट द सेम टाइम त्यातला गोडवा पण तू तितकाच बाहेर काढत होतीस. आणि ते जे नवरा बायकोचं गिव्ह अँड टेक होतं, सावत्या ला जवाब. वा वा वा, फार मजा येते सावत्या तुला आजकाल बघताना. आणि ईशा मस्त, बने फॅन्टास्टिक. म्हणजे जे ते मिशा लावून आलास ते काय, ते सुरुवातीपासून एक सस्पिशन क्रिएट झालं होतं. आणि ते मिशी काढल्यानंतर ते सर्कल एक कम्प्लीट झालं त्या कॅरेक्टरचं. मजा आली. मृणाल, ते शेवटचा प्रश्न जो विचारलास त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. तो तुझा पर्सनल प्रश्न असू शकतो. पण ईशा म्हणाली तसं तुला मोठ्या स्किट मध्ये लवकरात लवकर बघायला आवडेल. विश यू ऑल द बेस्ट. मजा आली. क्या बात. सई, बंपर परफॉर्मन्स होता. फार मजा आली. सावत्या, पश्चिम महाराष्ट्र देशी हात. खूप भारी. मला खूप मजा येते जेव्हा तू तेवढ्याच ताकदीने एखाद्या स्किटमध्ये उभा राहतोस. फार मस्त परफॉर्म केलंस. मृणाल, तुला इथे उभं राहिलेलं बघून मला खूप आनंद होतोय. आणि आज आवाजाचा जो चढ उतार होता तो ऐकून पाहून खूप मजा आली. बने मस्त. नमा, मला तुला जुजबी द्यायला यायचंय. आणि मी आज एक आमच्या गावचा शब्द ऐकला खूप दिवसांनी. चल मग घाव
मग सांगतो घाव घावलं का घावतंय की बघ हा दिल खुश हो गया मजा आ गया बोंगाड मस्त हो फार मजा आली गाईज गॉड ब्लेस यू थँक्यू सई